होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा वरळी कोळीवाड्यानं यंदा सुद्धा जपली आहे। कोळीवाड्यातल्या प्रत्येक गल्ली-गल्लीमध्ये होळीची तयारी पाहायला मिळते आणि याच निमित्तानं स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कोळीवाड्यामध्ये हजेरी लावली। इतकंच नाही तर इथल्या नागरिकांसोबत काही काळ आदित्यांनी ताल सुद्धा धरला। तर यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून डीजेला परवानगी नाकारली, त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी नाराजी यावेळी पाहायला मिळाली। होळी हा खरा आपला पारंपरिक सण आहे आणि मी इथे दरवर्षी येतो असं आदित्य ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं। दरम्यान मंदिरांवरच्या भोंग्यांवर केलेल्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंनी यावेळी भाजपवर निशाणा साधला। तर हिंदुत्व नाकारल्यानं शिवसेना युबीटीला लोकांनी नाकारल्याचा टोला राम कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला। आता जवळपास मला वाटतं 3-4 वर्ष या होळीसाठी मी इथे येत असतो। कोळीवाड्यात आपण पाहता एक वेगळे उत्साहाचं वातावरण असतं आणि कुठचाही सण म्हणजे इथे तशाच मोठ्या ह्याच्यात साजरा होतो, पण होळी खास करून आज आपण पाहाल रात्रभर इथे जोरदार चांगलं मजा असते। इथे पोलिसांचे निर्बंध कुठेतरी आडवे येत आहेत हिंदू सणांवरती। गंमत तुम्हाला सांगतो, भाजपचं हिंदुत्वाचं फेक नॅरेटिव्ह आता लोकांसमोर यायला लागला। गणपती बाप्पाच्या पीओपीच्या मूर्त्यांबद्दल असो किंवा भोंगे कोणाचे काढतायत, तर आमचे कोळीवाड्यातले भोंगे काढतात। तर हे भाजपचं जे सगळं खोटं नॅरेटिव्ह आहे ना, ते लोकांसमोर तर यायला लागलं। त्यांना मराठमोळे सण आपले मारून टाकायचे। हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाटाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली, त्या उबाटाला आता हिंदू सण आठवले। अहो, सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाच्या काळात खिचडी चोर अशी प्रतिमा तुमची। वाईन शॉप आणि बिअर बार आधी उघडलेत। आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळे लावणारे तुम्ही आणि आम्हाला सांगताय। हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही आणि कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्या अधिकाऱ्याने देखील हे सरकार माफ करणार नाही।